31 डिसेंबरला आहे ना, तुम्ही जर असं घरच्यांना चिकन रस्सा खाऊ घातला ना, तर वर्षभर चव विसरणार नाहीत. आणि एकदम सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. अगदी 2 मिनिटामध्ये ही रेसिपी आहे. कुठेही ब्लॉग स्किप न करता बघा. आता इथे चिकन घेतलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, धना पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता 2 ते 3 मिनटं व्यवस्थित गॅसवरती परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि शिट्ट्या काढून घ्यायला ठेवून द्यायचं. आता कांदा घ्यायचा, असा चेचायचा आणि असं भाजून घ्यायला ठेवायचा. आता इथे मसाला आहे ना, तुम्ही थोडासा कमी जास्त करू शकता. मी इथे 2 कांदे घेतले, तुम्ही 2 ऐवजी 3 सुद्धा घेऊ शकता. मस्त असं जाळीवर ठेवून भाजायचं. तोपर्यंत आपल्या इकडे मस्त चिकन सुद्धा शिजलेलं आहे. थोडेसे चणे घेतलेले, त्याच्यामध्ये तेल घातलेले आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं. खोबऱ्याचे असे काप करून घेतले, व्यवस्थित असं परतवून घेतलं. आलं लसूण सुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं आणि जो कांदा जो आपण केला होता ना, तो कांदासुद्धा आपल्याला असा परत परतवून घ्यायचा. मस्त अशी कोथिंबीर घालायची. झालं नाही तुमचं वाटण तयार. काढायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये, असं वाटून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त अशी याची ग्रेव्ही करून घ्यायची. बघू शकता असंच. इकडे टोपामध्ये तेल ठेवायचं, कोथिंबीर घालायची. कोथिंबीर थोडीशी तेलात घातली ना, खूप छान लागते. आता हे जे मसाले आहेत ना, तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर मला कमेंट करा, मी लगेच सांगून देईन तुम्हाला. खूप छान असा हा मसाला आहे. 2-2 चमचे हा आपल्याला मसाला घालायचा. मस्त असं परतवून घ्यायचं. याचं व्यवस्थित परतून झालं की केलेलं वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं. परत एकदा व्यवस्थित असं मक्स परतून घ्यायचं. 3 ते 4 मिनटं व्यवस्थित मसाला भाजू द्यायचा. हळद टाकायची आणि जो आपण शिजवलेलं चिकन आणि रस्सा होता, तुम्ही अजूनसुद्धा ह्याच्यामध्ये रस्सा वाढवू शकता, पण मला हवा इतकाच रस्सा होता त्याच्यामुळे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. बाय.